मीटिंग सुरू करण्यापूर्वी म्हणजे आज आपण कोणाचा सत्कार समारंभ किंवा काय काय असं काय करत नाही, डायरेक्ट आपण पॉईंटवरती जातोय. म्हणजे कुणाचा टाईम होणार नाही का आपली माणसं लगेचच कंटाळतात कुठल्याही गोष्टीला. त्यामुळे डायरेक्ट मीटिंगला आपण सुरुवात करतो. मीटिंग आजची घेण्याचं कारण की 3 दिवसापूर्वी एक आपला रोह्याला श्री विवेकानंद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट संस्था आहे रोह्याला, तिथे आपल्या म्हसला तालुका विभागाच्या वतीने तिथे प्रशिक्षण देण्यात आलं. त्याच्यामध्ये आपल्या गावातील उपस्थित श्री गंगाराम डोंगरे होते, महादेव गोठल होते आणि मी होतो. इतर तालुक्यातील इतर गावातील सुद्धा माणसं होती. तिथे बऱ्याचपैकी आपल्याला माहिती देण्यास सांगण्यात आली, ती सुद्धा आपण जाणार आहोत. त्यानंतर आत्ताच 2 दिवसापूर्वी सुद्धा आपली गावस्तरीय कृषी विभागाच्या माध्यमातून एक सहल किंवा प्रशिक्षण घेण्यात आला. म्हणजे आपण दुसऱ्याचं जे आदर्श आहेत त्यांचे कसं घ्यायचं आणि ती कशी आत्मसात करायचं ह्याच्यासाठी तालुक्याने एक प्रशिक्षण ठेवलं होतं. तर ते केलटे येथे होतं आणि काळसुरी. पैसा म्हणजे आपल्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे, बरोबर. सध्या स्थितीला पैसा आपला कुठून येतो तर काहींचा कोण मुंबईवरून पाठवत असेल, कुणाचा मुलगा पाठवत असेल, मुलगी पाठवत असेल, कोण भाऊ बहीण पाठवत असेल, काहींचं पेन्शनच्या मार्फत, काहींचे शेतीच्या मार्फत, असे इकडून तिकडून पैसे प्रत्येकाकडे येतात, बरोबर. काहींचे PM किसानचे योजनेचे आहेत ते सुद्धा येतात. अशा प्रकारचे पैसे येत असतात. तर काही आपापला गावाला राहून म्हणजे जरी पेन्शन गावावरून मुंबईवरून पैसे जरी देत असले तरी गावाला पण काही जण मग तेवढे पुरेसे नसतात, कारण का त्यांचा सुद्धा घरभार आहे, मुंबईला मुलं आहेत, शिक्षण आहे. त्यामुळे आपली माणसं आपण मजुरी करत असतो किंवा काही जण कुणाचं दुकान आहे, काहींच्या रिक्षा आहेत, काहींचा शेती करून काटण करतायत किंवा काय भात शेती करतायत. अशा प्रकारचं विविध माध्यम आपण घेतोय. तर कशासाठी? एकंदरीत तर पैशासाठी. पैसा का तर उदरनिर्वाह करायला, म्हणजे आपल्याला खाण पिण कपडा लतासाठी लागणारा म्हणून पैसा करतोय. तर ह्याच्यामध्ये काही शासन आपल्याला बऱ्याचशा गोष्टी देतं परंतु आपल्यापर्यंत पोहोचत नाही. परंतु आता तालुक्याच्या वतीने एक नवीन अधिकारी आलेत, तर ते दत्तात्रय शिंदे. तर जे जे आले होते, मी थोडक्यात त्या महिलांना सुद्धा आता विनंती करतो की त्यांनी सुद्धा यायचं आहे. ज्या आल्या होत्या सरिता कळंबे आणि पुढे यायचंय, तुम्ही खुर्चीवरती यायचंय का त्याचं कारण सांगतो. त्याचप्रमाणे अजून मावळतवाडीतून महिला अनंत उंडे तुम्ही पण या, सुरेश खापरे तुम्ही पण या, दोघांनी या, दोघांनी पुढे या. त्याचं कारण का अजित बोलतोय, कारण का हा मीटिंग ठरवण्याचं कारण फक्त अजित किंवा अजितने केलेला नाहीये. त्यावेळेस तिथे जाऊन जो अनुभव केला त्या शेतकऱ्याने आपण ही आजची मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. तर तिथे प्रशिक्षणाला बरेच जण आपण आपल्या गावातून 19 जण होतो. म्हणजे उगवतवाडीतील जास्त महिला होत्या, पुरुष होते, वलजारवाडीचे पांडुरंग घरटकर होते, बोळणवाडीचे महादेव खापरे, विजय डोंगरे, उगवतवाडीतून मी, आमच्या महिला सरिता कळंबे, सुनंदा साथीम, सुवर्णा आंबेकर, अशा प्रकारच्या बरेच जण आम्ही 19 जण होतो. पण तिथे गेल्यानंतर आपल्याला कळालं की बाबा खूप छान काही आहे, घेण्यासारखं आहे, ज्यांना करायचं आहे. म्हणजे प्रत्येकाला हा नाहीये ही प्रत्येक म्हणजे कोणी म्हणेल की मला शेती करायचीच नाहीये, तर त्याच्यासाठी नाही. काही जणांना ज्यांना आयतं बसून किंवा ज्यांनी कमावून ठेवलंय त्यांना आरामात खायचं आहे त्यांनी खावा, त्याला काय ही नाहीये. पण ज्यांना करायची काही इच्छा आहे किंवा ज्यांना करायची इच्छा आहे आणि साधन सामग्री भेटत नाही किंवा माहिती भेटत नाहीये, ही त्याच्यासाठी मीटिंग आहे किंवा त्याच्यासाठी चर्चा आहे. मीटिंग म्हणण्यापेक्षा चर्चा आणि माहिती देतोय. तर तेच म्हटल्याप्रमाणे की ज्यांचं पूर्णपणे भागतोय की बाबा त्यांची मुलं पैसा वगैरे देऊन आणि जे मनामध्ये संतुष्ट आहेत की बाबा मला काही करायचंच नाही, घरात बसून वगैरे आरामात खायचं आहे, तर त्यांनी तसं खायचं काय हरकत नाही. पण ज्यांना इच्छा आहे की आपण काहीतरी जोडधंदा केला पाहिजे किंवा जरी पैसा पूर्ण येत असला, जसे की महादेव गोठल तुम्हाला सांगू शकतो की बाबा 17-18 हजार का 20,000 त्याला पेन्शन येत असेल, पण आपलं एक कार्य करायची
इच्छा असते की आपल्याला काहीतरी केलं पाहिजे, म्हणून त्यात शेती सुद्धा करतात. तर शेती कृषी विभागामध्ये चालू करतो की रोह्याला जे आपण गेलो त्या रोह्याला आपण जी शेती करतो किंवा शेतीला जे खतं वगैरे टाकतो, तर ते सरकारला म्हणजे एक 1965 ते 67च्या काळाला हरित क्रांती म्हणून आपली एक चळवळ झाली होती. म्हणजे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त शेती करावी, त्याच्यातनं उत्पन्न घ्यावा, ह्याच्यासाठी हरित क्रांती म्हणून झाली होती. पण त्यावेळेस युरिया अशा टाईपचं म्हणजे जे केमिकल आहे, अर्थातच साध्या भाषेमध्ये केमिकल आहे, तो टाकण्याचं प्रमाण वाढला. आता तेव्हापासून ते आत्तापर्यंत म्हणजे 20-30 वर्षामध्ये सरकारला जाणवलं की बाबा जी माणसं एकदम ठणठणीत गावी सुद्धा आहेत किंवा जे कधी व्यसन केलेलं नाही अशा माणसांना रोग व्हायला लागले. कॅन्सर, BP, शुगर. जी माणसं शेतात घाम गाळतायत त्यांना पण हार्ट अटॅक यायला लागले. मग हे का? तर ते खाद्यामधून आपला खाद्य कमजोर झाला आहे. खाद्य कमजोर झालं आहे तर मग आता ह्याला पर्याय काय? तर तेव्हा सरकारला पुन्हा आता आलं की बाबा हे केमिकलने चालणार नाही, आपल्याला काहीतरी नैसर्गिक शेती केली पाहिजे. किंवा आता फक्त हा शेतीचा आपल्या प्रत्येक विषयावरती होणार आहे. कुणाला काही वेगळा उद्योग करायचा आहे, काय करायचं आहे, परंतु आता पहिला आपण ह्या ज्या ट्रेनिंग घेतल्यात त्याच्या संबंधित फक्त आपण माहिती देतोय. तर पीक पण चांगला पाहिजे आणि आरोग्य पण चांगला पाहिजे. आता नुसता आपण जमिनीत लावला सर्व तर पण चांगला येणार नाही, का किटाणू आहेत, जीवाणू आहेत, काही घातक आहेत, काही चांगले आहेत. मग त्यांना मारायचं आणि चांगल्यांना कसं जोर द्यायचा, हे सर्व करायसाठी काय करायचं? तर त्यांनी शास्त्रज्ञ जे आहेत त्यांनी शोध लावला कसला की 10 ड्रम थिअरी. 10 ड्रम थिअरी म्हणजे काय की 10 ड्रम असतात, त्या 10 ड्रमांमध्ये ते एक प्रकारचं मिश्रण, त्यामध्ये आपली नैसर्गिक पद्धतीचे सर्व वस्तू की मिळवून ते 10 ड्रमामध्ये औषधी तयार करायची. आपल्या गावामध्ये 3 शेती गट आहेत. एक श्री बापदेव शेतकरी गट, त्यानंतर दुसरा उगवतवाडी शेतकरी गट, एक श्री कुलस्वामिनी शेतकरी गट. आता ह्या 3 शेतकरी गटांच्या वरती म्हणजे आपल्या पूर्ण तालुक्यात एक जवळजवळ 18 काहीतरी गट आहेत आणि त्याची आपली एक FPO कंपनी सुद्धा होणार आहे. गटांचा ह्यासाठी उल्लेख केला की ह्या गटांच्या मार्फतूनच बरंच काही आपल्याला माहिती मिळणार आहे आणि सांगणार आहे आणि शासनाचं तसं धोरण सुद्धा आहे. तर जे व्यक्ती शेती करत आहेत किंवा ज्यांना करायची आहे त्यांच्यासाठी ह्या पूर्णपणे आहे की 10 प्रकारचे जे ड्रम आहेत त्यामध्ये एक ह्युमिक ऍसिड म्हणून आहे, डी आम्ल म्हणून आहे, म्हणजे हे अशा जीवाणू आहे, डिकम्पोजर आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे मी पूर्ण टेक्निकमध्ये जाणार नाही का ते बरंचसं काही समजणार नाही. तर ह्या शेती गटांना आपल्या कृषी खात्याकडून 10 ड्रम येणार आहेत, म्हणजे 3 गटांना 10 ड्रम येणार आहेत. तर ज्यांना कोणाला करायचं आहे ते आपण ह्याच्यावरती नियोजन असं करायचं आहे की जर 3 किट आले तर जे करतायत त्यांनी आपण ज्यांना येतंय, ज्यांना समजतंय किंवा आपल्याला नाही समजलं तरी आपण त्यांच्याकडून मदत घेऊन त्यांना इथं बोलवायचं आहे आणि ते संबंधित जे काही द्रवण आहेत ते 10 ड्रमामध्ये. मग त्याच्यामध्ये हे द्रवण कशाने बनतात तर काही ताक, लसूण, खेकडी, गूळ, गोमूत्र अशा प्रकारचे मिळून आहेत. त्यामधले 5 असे द्रवण आहेत जे आपल्याला पायपावाटे जमिनीसाठी आहेत, जमीन किंवा जमीन महत्वाची आहे. 5 असे आहेत जे फवारणीच्या माध्यमातून करायचे आहेत, बरोबर. त्याच्याने आपल्याला पीक चांगला आणि व्यवस्थित येऊ शकतो. तर ही माहिती द्यायची होती की आपल्याला गावामध्ये 3 किट येतील, ते आपल्याला व्यवस्थितरित्या त्याचं काम करायचं आहे. शेती गटामध्ये असो की नसो आपल्याला एकत्रितपणे करायचं आहे. अख्ख्या गावाला एक जरी किट आला तरी तो माझा तुझा नाही, अख्ख्या गावाचा. 2 किट जरी आले माझा तुझा किंवा शेतकरी गटांचा तसा पण नाही, आपल्याला एकी ठेवायची आहे. 3 गट आले तर आपण पूर्ण गावाला कव्हर करायचं आहे. मग वलजारवाडी असो की उगवतवाडी असो, मावळतवाडी असो, बोडणवाडी असो, नवीवाडी असो, काही जण याच्यामध्ये इंटरेस्ट घेत नाहीयेत सध्या, कदाचित त्यांना इंटरेस्ट नसेल, पण त्यांना पण आपण सहकार्य करायचं आहे. कुणाला असं डावळायचं नाही, राहायचं नाही. ज्यावेळेस द्रवण तयार होईल आपण आपल्या शेतामध्ये प्रयोग करायचा,
त्यांना आवडला तर ते त्यांच्या हिशोबाने प्रयोग करतील किंवा ते पण माहिती घेतील. आपण कधीतरी व्यवस्थित सविस्तर माहिती देण्यासाठी सुद्धा आपण व्यवस्थित बोलवू कदाचित मी तेवढी माहिती देऊ शकत नसेल आता. त्याचप्रमाणे शेती हा विषय आला की माकडा आणि जनावरांचा पहिला सर्वात त्रास. आता म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण आपसात चर्चा करतो की माकडांचा भरपूर त्रास झालाय, हा झालाय, त्रास झालाय. आणि खरोखरच आहे, म्हणजे घराघरामध्ये आपल्याला घर सोडून जायला कुठं होत नाही अशी म्हणजे अक्षरशः स्थिती झाली. काही जण काय कुठं मिटिंगला असला, माझी माकडा आली असेल, मला लवकर जायचं आहे, असं आपलं म्हणजे चर्चा चालू आहे. पण आतल्या आत आपण सरकारला शिवाय देतो, आतल्या आत त्या माकडांना शिवाय देतो, पण कधी एकीचा काही आपण कधी केलेला नाही आहे. पण ह्या वेळेस शासनाचे जे किंवा मोठ्या मोठ्या मंचवरती पण काही जण जाऊन बोलतात की माकडांचा त्रास आहे, पण शासकीय अधिकारी त्याला सिरियसली घेतच नाहीत अजूनपर्यंत. त्यांचं असं काय माकड जनावर कोट्यावधी रुपये टाकतोय की शेती करा, पण तो शेती का नाही होत आहेत. काही जण आळशी झालीत, काही जण मुंबईला गेलीत, ते वेगळी गोष्ट. पण काही जण करायची इच्छा आहे, पण त्यांना हे गोष्टींच्या नडतायत आणि जिकडे तिकडे आहे, पण तो शासन अजूनपर्यंत लक्ष देत नाहीये. तर तो दिला पाहिजे. ह्याच्यासाठी जे कृषीचे आपले अधिकारी आहेत म्हसळ्याचे, त्यांनी सुद्धा एक विनंती केली की मला सुद्धा एवढी ऑथॉरिटी नाही आहे की मी त्याचं काय करू, पण तुम्ही गाव पातळीवरती, वाडीवरती, तुमच्या गावामध्ये असे पत्र बनवा. गावकीने आम्हाला पत्र द्या, म्हणजे अख्ख्या तालुक्यातून तुमचे पत्र प्रत्येक गावातून आले पाहिजे. ते पत्र आम्ही घेऊन ते मग आम्ही कलेक्टर ऑफिस, मोठ्या अधिकाऱ्यांना की बाबा आपण शेती जी करतोय ते नुसतं मग अशी करा, हे प्रशिक्षण घ्या, हे द्रवण बनवा, असं करा, तसं करा, पण जो मुख्य प्रॉब्लेम आहे त्याची फोकस झाला होत नाहीये. मग त्याच्यावरती करण्यासाठी आपण शासनाला काहीतरी कायदा किंवा काहीतरी योजना ह्या संबंधित आणायला भाग पाडायचा. तर त्यासाठी एकी व्हायचे, लेटर्स लिहायचे आणि आपल्याला ते पुढे पाठवून द्यायचे. मग पूर्ण तालुक्यातून तर तालुक्याचं मॅनेज आपण करू. जरी माकडं असली, जरी जनावरं असली, तरी कशी शेती करायची किंवा जी शेती नुकसानीमध्ये आहे ह्याच्यावरती पण काही शेतकऱ्यांनी मात केले आणि त्याच्यासाठीच हे आपलं गावस्तरीय प्रशिक्षण होतं. केलटे गावाला आपण गेलो होतो, काही जणी प्रत्यक्षात बघितलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये एकदम डोळे बसरून किंवा अशा प्रकारचं कसं, तिथली जागा ही पूर्णपणे चिऱ्याची म्हणजे कातळा टाईपची आहे. ठीक आहे. तिथं 90 एकरला त्यांनी प्लॅनिंग केलंय. कोणी बाहेरचा एक अगरवाल आणि काहीतरी सोबत एक पार्टनर आहे. तिथे सुद्धा हा विषय झाला फोडून की ही बाहेरची माणसं आलीत, त्यांनी जागा घेतली 90 एकर. किती? 90 एकर म्हणजे डोंगरच झाला बहुतेक. एक ह्या बाजूला होता, दुसऱ्या बाजूला दुसरी टेकडी, म्हणजे असं 90 एकर. त्याच्यावरती त्यांनी काय केलंय, साग लागवड, औषधी झाडे आणि बहुतेक प्लॉटला हळद लावले. आता हळद हा असा पीक आहे की माकडांचा त्रास नाही, त्याला डुकरांचा पण तेवढा त्रास नाही. म्हणजे त्यांनी काय केलं, हा सांगण्याचा तात्पर्य असा, पिकं भरपूर घेऊ शकतो, पण सांगण्याचा तात्पर्य असा की त्यांनी काहीतरी विचार केला त्यावरती. आपण काय करतोय, शेती सोडतोय, माकडांचा त्रास आहे, डुकरांचा साथ आहे आणि सोडतोय, म्हणजे त्यावरती विचार करत नाही बाबा दुसरा पीक काय घेऊ शकतो काय, एखादा आजाराला त्याच्यावरती औषध करू शकतो काय. म्हणजे जिथं अडचण आली तिथं आपण थांबतोय, त्याच्या पुढं ही अडचण कशी दूर करावी ह्याच्यावरती आपण काही करत नाही. त्यांनी हळद लावले. त्या हळद पूर्ण म्हणजे मला वाटतं काय अर्धा डोंगर पूर्ण ही आहे, जिथं कातळ आहे अक्षरशः एकदम दगड आहे, त्या दगडावरती त्यांनी काय केलंय, पोत्या पिशव्यांमधनं माती भरलेली आहे. त्या पिशव्यांमधनं माती भरून ती त्या कातळावरून ठेवलेली आहे आणि त्याच्यातनं हळद लावलेली आहे. म्हणजे करणारा कसा करू शकतो, तर काम करणारे आपली मराठी माणसं आहेत, 4 मॅनेजर आहेत, एक म्हणजे 4 वेगवेगळ्या भागाचे मॅनेजर आहेत. कोणी तळावाचा आहे, कोणी सागाचा आहे, कोणी हळदीचा आहे. म्हणजे ते काम ते बघतात, कारण का मोठा प्लॉट आहे ना, 2 डोंगर आहेत, तो काय एकाचं दोघाचं काम नाही. आणि त्याच्या खालती परत हाताशी काम करणारी पण मजूर वेगळे आहेत आणि त्यांच्या 4 चौघांच्या वरती अजून एक मेन मॅनेजर पण वेगळा आहे. मग तुम्ही विचार करा, हा पैसा, आपण म्हणतो की पैशावाल्यांचा काम, अर्थातच पैसा पाहिजे, पण आपण आपल्या लेवलला काय करू शकतो, शासनाकडून काय घेऊ शकतो ह्याच्यावरती विचार केला पाहिजे.
आता त्यांना त्यांचा माल वगैरे तयार झालेला आहे हळदीचा, सर्वांनी बघितलेला आहे. प्रत्येक इथं काळी मिरी होती, नारळा होते, पपया होते, म्हणजे अर्धा आम्ही बघितला पण नाही कारण का तो डोंगरच तेवढा मोठा होता. म्हणजे ते प्रत्येक पीक आहे. मी थोडक्यात शॉर्टकट सांगतो. हळदीचा काय सांगतोय की भाता बीज सर्वच आहेत, पण हळदीचा सांगतोय की त्यांना 26 लाखाची मशीन घ्यायची आहे. पैसा त्याकडे मोठा आहे. 26 लाखाची मशीन घ्यायची आहे. त्या 26 लाखामधनं तिथे त्यांना त्याच दिवशी माहिती पडला की तुम्हाला एका योजनेतून सबसिडी सुद्धा मिळेल. सबसिडी किती? तर 10 लाख. तो मोठा पैसेवाला आहे. 26 लाखाची त्याला 10 लाख, म्हणजे त्याला ह्याच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ही त्याला योजना पण कळाली, म्हणजे त्याचा पण 10 लाखाचा फायदा झाला कुठे ना कुठे. म्हणजे शासन कुठेतरी देतोय. आता त्यांनी हळद लावल्यानंतर त्याने काय लगेच लावले असं काय हो? साग वगैरे तुम्ही बघितले त्यांनी कसे नियोजित लावले. आपण झाडं लावतो, शेतावरती झाडं लावतो, एक इकडं ठोकला, एक तिकडं, एक तिकडं, एक तिकडं, एक इकडं, कुठं पण कसे बोलतो. नियोजित झाडं नाही. मग आपण त्याला हाताने पाणी देतो. हाताने पाणी द्यायला की मग 10 कलमांना किती पाणी घालणार? म्हणजे आपण त्याच्यावर समजतो बाबा वनवा लागल, माकडं खातील, पाणी कोण घालणार, पाणी कसं येणार, म्हणजे फक्त अडचणी, त्याचा पर्याय काहीच नाही. तर आपण पर्याय पण शोधायचे आहेत. ठीक आहे. तर हळदीचा एक पीक चांगला आहे. त्यावरती त्यांनी सांगितलं की जो कच्चा माल आहे तो आम्ही पुरवू आणि माल घेऊ सुद्धा आम्ही, म्हणजे तुम्ही उगवून द्या, आम्ही घेऊ सुद्धा, असं त्यांनी सांगितलं. त्यांच्याकडे प्रोसेसिंग युनिट आहे. म्हणजे ते लोक काय, जी 26 लाखाची मशीन घ्यायची आहे ते डायरेक्ट हळद पावडर बनवणार. जर कुणाला करायची असली तर या संबंधित आपण ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी महादेव गोठल, सुरेश खापरे, पांडुरंग घरटकर काका, आम्ही हे सर्व निश्चय केला की आपण करायचं आहे. करू नाही करू, प्रत्येक जण बोलतं की भाषण होतात, मिटिंगी होतात, पण काय होणार नाही. पण काय होणार नाही म्हणून कधी मिटिंग घ्यायची नाही किंवा चर्चा करायची नाही अशातला भाग नाही. कुठंतरी काहीतरी कधीतरी चांगला होणार, ते करतायत, आपण फक्त करत नाही होत. तर आपल्याकडे एखादा पर्याय भेटलाय की आपण हळद करू शकतो, ज्या डुकार माकडाचा आहे. आता ह्या हळदीमध्ये पण 2 प्रकार आहेत. तिथं आता मला वाटतं पिवळीच हळद होती का काळी हळद होती का नाही माहिती नाही, पण काळी ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, काळी जी हळद आहे ना तिला 4 ते 5 हजार रुपये किलो अशी किंमत आहे. पिवळी हळद पण आहे, पण पिवळी हळदीला कमी आहे. पण त्याच्यामध्ये आपल्याला शास्त्र समजून घ्यायला लागेल, त्याची प्रोसेस काय आहे, ह्याची प्रोसेस काय आहे. प्लस तिथे एक सरपंच होते, त्यांनी सुद्धा एक आवाहन केला साहेबांना तिथेच की तुम्ही संबंधित विषयावरती आम्हाला मार्गदर्शन करा, सर्व काही करा. आम्ही भविष्यात ह्या तालुक्याला हळदीचं गाव म्हणून करू, अशी ओळख होईल असं आम्ही करू. कारण का हळदीचं खरोखर पीक आहे ना की जो खराब पण होत नाही, लगेच कोण खात नाहीये, ओळ्या करायची एकदाच चांगल्या व्यवस्थित, अशा प्रकारचं ते पीक आहे. त्याची सविस्तर माहिती ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांना आपण ती सांगू. सगळीच आता काय सांगत बसायचं ना, असा ओळ्या करा, अशा पाणी घाला, हा घाला. त्याला ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी प्रत्येक वाडीचा आपण एक प्रत्येकाने संपर्क करायचा. मावळतवाडीच्या महादेव गोटलंकर करायचा आहे, वालदारवाडीचा पांडुरंग घरटकर करायचा आहे, उगवतवाडीचे सुरेश खापरेंना करायचं आहे, बोडरवाडीचे महादेव खापरेंना संपर्क करायचा आहे. महादेव खापरे किंवा कीर्ती कुमार सुद्धा आहेत, आपण त्यांना पण सुद्धा, कीर्ती कुमार काही कारणास्तव यायला भेटला नाही त्यांची सर्व असल्यामुळं, पण त्यांना संपर्क करायचा. आपण काहीतरी शेती विभागामध्ये करायचं ज्या वसार जमिनी पडल्यात, किंवा कमीत कमी ज्यांना करायचंच नाही पण त्यांची जागा आहेत आजूबाजूला, पण ज्यांना करायची इच्छा आहे कमीत कमी त्यांना जागा तरी द्या. नावार्थी करायला सांगत नाही, शेती करायला सांगतोय, त्यांना द्या, फुकट तरी द्या. तुम्ही कमीत कमी 1-2 वर्ष द्या, 1-2 वर्ष त्यांना करू द्या. करून झाल्यानंतर मग त्यांच्याकडे नंतर जेव्हा पीक येईल ना तुम्हाला समजेल बाबा काय आला, मग थोडा काहीतरी मागणी करा. हॅलो, त्यांनी एवढं तुम्हाला सांगितलं त्यांनी की तुम्ही अशी बोलत असेल की बाबा आम्ही आता हळद करू शकतो, कुठे कच्च्या मार्केटला न्यायची. तर तशी तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुम्ही जशी तुमच्या होईल 5 किलो होय, 10 किलो, 1 गोण होय, 2 गोण होय, तशी तुम्ही जमा करा आणि आमच्यापर्यंत पोचवा. आम्ही पण घेतलेली आहे त्या प्रॉडक्टनी, आणि जरी त्यांनी नाही केलं तरी आपल्याकडे कृषी विभाग, स्वदेश फाउंडेशन,
खूप मजबूतीने आहे. स्वदेश फाउंडेशन असं आहे ना की आता आपण बोलवते ना की अजून त्यांना आपण आज मीटिंगला बोलवायची होती, बोलवलेली सुद्धा, पण त्यांचा आज बरोबर नाशिकला 2 दिवसाचा कार्यक्रम आहे त्यांचा, म्हणजे स्वदेश फाउंडेशनचा, म्हणून ते आले नाही. पण त्यांनी मला दुसऱ्या अजून भरपूर काही सांगितलंय, ते आपण पुढे सांगेलच मी, की स्वदेश फाउंडेशन सुद्धा ही अशी संस्था आहे की ती आपल्याला अडून कुठं देणार नाही. आपण हळद उगवली, तो समजा शेड आहे त्यांनी घेतला नाही घेतला, पण स्वदेश फाउंडेशन काहीतरी मार्ग काढेल. म्हणजे मी बोलत नाही की अजित आंबेकर मार्ग काढेल, कारण का मी आपण काही एवढा मोठा व्यक्ती नाही, पण आपण जे मार्ग काढणारे आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचू. हा जरा हळदीच्या बाबतीतला, म्हणजे हळदी आपण करू शकतो, कशी करायची काय करायची ती सविस्तर माहिती बोललो. तसं आपल्याला नंतर ज्यांना करायची आहे त्यांची आपण सभा घेऊन मिटिंग घेऊन मग करू, सर्वांनाच काय कंटाळवायची गरज नाही. दुसरा, तिथून आपण गेलो काळसुरी. काळसुरीला आपल्यापैकीच एक शेतकरी आहेत, सुधीर काविलकर. ह्यांना महाराष्ट्राचे आपले मुख्यमंत्री यांच्याकडून पुरस्कार भेटलाय. कशासाठी? भात शेतीसाठी. भात शेती तर आपण पण करतो, ते पण करतायत. मग फरक काय की त्यांना जिकडे तिकडे तालुक्यात तर नाव आहेच, अक्षरशः कृषी विभागाचे अधिकारी पण तिथे जाऊन त्यांचे भेटून आले, मग आपल्याला घेऊन गेले होते. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याची दक्षता घेतली. तर त्याचं कारण असा की ते म्हणतात की शेती हा विषय म्हणजे भात शेती हा तोट्याचा शेती असे म्हटलं जातं. तोट्याचं म्हणजे काय की भात शेती ही आपण किती महिन्याची आहे, जे भात शेती करतात, मी फक्त जे ऐकलंय ते सांगतोय, तुम्ही प्रत्यक्षात केलेली आहे, ठीक आहे. 4 महिन्याचं म्हणतो, पण ती 4 महिन्याचे बोलतात नाही, वर्षभराची शेती आहे. आपण आतापासून त्याच्यात सर्व चालू होतं, भाजणी असो, ते चुडे काढणे असो, म्हणजे प्रत्येक गोष्ट, कवाल तोडायचं असो, म्हणजे ते आपण वर्षभर करता. म्हणजे वर्षभराची आपली ती शेती आहे, 4 महिन्याची नाही. 4 महिने तर फक्त ते उगवलेलं असतं म्हणून त्याचे 4 महिने, 3 महिने म्हणजे वर्षभराची शेती आहे. मग ही वर्षभराची शेती करत असताना भाताला कमीत कमी खर्च, कमीत कमी साधन, कमीत कमी माणसांची गरज आणि उत्पन्न जास्त कसं शक्य आहे? तर त्यांनी ह्याच्यावरती बराचसा, आता तुम्ही विचार करा, आपण लगेच सोडतोय शेती, पण ते सतत त्याच्यावरती संशोधन करत राहिले, त्यांना पण अडचणी आल्या असतील. त्यांनी 2014ला त्यांनी शेतीची एक नवीन पद्धत, म्हणजे SRT पद्धत त्याला म्हणतात, शोध त्यांचा वेगळ्या व्यक्तीने लावला आहे, परंतु त्यांनी जाणून घेऊन आत्मसात करून त्यांनी त्यांच्या आपल्या म्हसल्या तालुक्यामध्ये ते आज सगळ्यांना माहिती, बाकी कोण करत असेल की नाही माहिती, पण ते आज करतायत. आज कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा माहिती आहे आणि बऱ्याच जरा मोठे जे शेतकरी असे ऑनलाईन असतात किंवा जे मिटिंगला जात असतात त्यांना सुद्धा माहिती आहे. सुधीर काविलकर कोण आहे? सुधीर काविलकरला स्वदेश फाउंडेशन पण व्यवस्थितरित्या ओळखतो, कारण का ते एकमेव शेतकरी आहेत, ते काहीतरी व्यवस्थित करतायत. 2014ला त्यांनी पूर्ण नांगरणी शेती करून त्यांनी गादीवाफे बेड बनवले. त्या गादीवाफेमध्ये काय, पहिल्याच वर्षाला नांगरलेत आणि ते बेड बनवलेत 3 फुटाचे, मला वाटतं काय, सॉरी 1 मीटरचे, बरोबर. लांबच्या लांब चांगले मस्तपैकी गादी बनवलेत. त्याच्यामध्ये त्यांना नांगरणी नाही. म्हणजे आज 2014ला त्यांनी शेत नांगरला होता, ते आज 2024 पर्यंत त्यांनी नांगर लावलेला नाही. दुसरा, नांगरणी नाही म्हणजे तुम्हाला माणसांचा, म्हणजे तो नांगराची मजुरी वाचली. नांगराची मजुरी वाचली म्हणजे तुमचा एक, तुम्हाला गुरं पण, बैल पण सांभाळणं असतं. तुम्ही वर्षभर त्या बैलाला सांभाळणार, तेव्हा तुम्ही कुठं नांगरणी करणार, बरोबर. त्यांनी बेड केल्यामुळं त्यांना लावणी पण करत नाही, ते लावणीची गरज नाही, जसा भात उगवला तसाच आहे. त्याने ठिकठिकाणी त्याचे फोटो बी काही दाखवले असते मोबाईलमध्ये, म्हणजे त्यामध्ये काय, नांगरणी नाही, लावणी नाही, आणि डायरेक्ट व्यवस्थित शेती ती पेरणी ती लावायची. फक्त होल आहेत, त्या होलांमधनं ते दाणे टाकायचे. तर सविस्तर माहिती ते बोलले, आपण कधीतरी त्यांना पण कधीतरी बोलवू ते व्यवस्थित, किंवा आपण कधीतरी गाव ज्यांना इंटरेस्ट आहे खरोखर परत अजून जाण्याचा त्यांना घेऊन जाऊ. किंवा आपण महादेव गोडले बोललेत की मी माझ्या शेतात पण एक करून बघणार आहे, एखादा चोंडा आपण असं व्यवस्थित करून बघू खरं प्रत्यक्षात कसं होतंय. हा, शेती तर घेतात, त्यातला ते चुडा काढत नाही. खापऱ्यांनी, आपल्या महादेव खापऱ्यांनी त्यांनी प्रश्न विचारला
की चुडा आपल्याला गेलं तेव्हा आता ते भाताचा कापलेला राहिला होता किंवा ह्या चुड्याचा काय, तर ते चुडा पण काढत नाही. चुडा काढायचं त्याचं बोलतात की चुडा काढायचा का, तो एक प्रकारचा आपला त्याचा कुजवा झाला का तो खतच आणि मातीला त्याची गरज आहे. ते कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये, त्या ह्याच्यासाठी कॅल्शियम आहे, तो कॅल्शियम मध्ये ते आपल्या गरज आहे. तर त्यामुळे तो कुजवा तसाच ठेवतात. म्हणजे तो कसा आता त्या ह्या टायमाला त्यांनी काटा लावलेला आहे तिथं बाजूला ते चूर आहे. मग ते चूर म्हणजे काटा होईपर्यंत चूर अक्षर कुजणार, म्हणजे पुढे शेतीला परत आपली जमीन खाली झाली. अशा प्रकारचं ती शेती ते एक प्रगती शेतकरी करत आहेत. तर संबंधित फक्त भाजीपाला शेती हा विषय झाला. ज्यांना इंटरेस्ट असेल त्याने आपण नंतर मीटिंग घ्यायची किंवा काय चर्चा करायची, मिळून करायचा, कुणाला वैयक्तिक करायचं आहे, कुणाला महिला बचत गटाने करायचं आहे की काय करायचं आहे, बियाणा कुठून येईल, त्याचा माल कोण घेईल, त्याला कालावधी किती काय लागेल, काय नाही लागेल, ह्याची सविस्तर माहिती आपण एक गाव म्हणून आजवर वाडीमध्ये आपले महिला बचत गट आहेत, वाडीमध्ये चांगली ही आहे, परंतु एक गाव म्हणून अजून आपली एकी होणे गरजेचे आहे. कारण का बरेचदा बघितलंय महिला गटांचे होतं एकी होते, पण एखादा चुकला ना का ती अशी ती तशी तो असा. पुरुषांमध्ये सुद्धा एखादा येतो एखादा नाही येत, मग राहून जातं. पण एक वाडीमधून एखाद दोन चांगले एकत्र येतील, त्यापेक्षा गावामधून जर 5-6 महिला 5-6 पुरुष मेन आले आणि चांगला व्यवस्थित केला आणि तो सक्सेस झाला, तर आपल्या इतर गावातील व्यक्तींना सुद्धा वाटेल ज्यांनी आज शेती सोडलेली आहे, पण त्यांना सोपी पद्धत कळाली तर ते पण काहीतरी करू शकतात. मग ती हळद असो, भाजी लागवड असो किंवा भात शेती असो, जे काही असो करू शकतात. म्हणजे आपलं काहीतरी वाढू शकतं, उत्पन्न वाढू शकतो, पैसा आपल्याला येऊ शकतो. आणि आजवर आपण कसं करतो, खाण्यापुरता करतो. तर खाण्यापुरता नाही, खाण्यापुरता तर पाहिजेच, पण विकता कसा येईल ह्याचा ठेवायचा. आपण एखादा चोंडा केला भाजी, पण आज आपण काही जण आपल्याकडे एक शेतकरी आहेत त्यांचं आपण थोडक्यात घेऊ मनोगत, की जे विकण्यासाठी करतात, खाण्यासाठी करतातच पण विकण्यासाठी करतात. भरपूर जण आपण काय करतो, खायापुरतीच करतोय. तर फक्त खायापुरती नाही करायची, विकण्यासाठी काय पाहिजे, जेणेकरून आपल्याला उत्पन्न त्याच्यातून मिळेल, आपल्या मेहनतीचं आपलं काहीतरी त्यातून मिळेल. दुसरं स्वदेश फाउंडेशन. आता मी त्यांना बोलवली होती, पण ते बोलले आमची मीटिंग आहे म्हणून ते आले नाही. पण ते बोलले का अजित अशा अशा गोष्टीची माहिती तू दे. माहिती अशी की झाडं, काजू किंवा कोणत्याही प्रकारचं झाड किंवा कोणत्याही प्रकारचं काही करायचं असेल तर त्याच्यावरती कुणाला पाहिजे असतील, काय असेल, कुणाकडे कल्पना असेल किंवा मी ही शेती केली किंवा ही झाडं लावली किंवा हे केलं तर माझं चांगलं होईल. काहींचा 2-3 महिन्याचं धोरण असेल की बाबा भाजी लागवड असेल तर ती 1.5-2 महिन्याची असेल, 3 महिन्याची असेल, भात शेती असेल तर 4-5 महिन्याची असेल, हळदीसारखं लागवड असेल तर 7-8 महिन्याची असेल, कळमं असतील तर 4-5 वर्षाचा. अशी ज्या पण कालावधीचे, ज्याला काही कुणाला काही सुचतंय, करायची पहिली इच्छा आहे की मला काहीतरी करायचं माझ्या शेतात कुणाच्या सोबत मिळून काहीतरी, तर त्यांच्याकडनं ते जाणून घे. कुणाला झाडं पाहिजे, कुणाला नारळी पाहिजे, कुणाला काय पाहिजे. आज जर तुम्हाला माहिती असेल आपल्याकडे 2 समिती आहेत, काय, उगवतवाडी गाविकास समिती, मावळतवाडी गाविकास समिती. परंतु आपण प्रयत्न करू पूर्ण गावाला त्याचा लाभ कसा भेटेल. आता झाडं म्हणले म्हणजे त्याला कुपन कोण करणार, त्याला पाणी कोण घालणार, त्याला कशा प्रकारची सुविधा होईल. तर ह्याच्यावरती पण ते बोलले की पर्याय तुम्ही शोधा. तर गेल्या वर्षी मी 500 झाडांची मागणी केली, कुठली, नारळींची मागणी केली. ते मॅडम आल्या होत्या, मॅडमने सांगितलं काय भेटेल, पण तुम्हाला नियोजन सांग. म्हणजे झाडं दिली लावली म्हणजे झालं नाही, झाडं जगली पाहिजे, मग त्यांना पाणी कसं भेटेल. तर मला 6 महिने वर्षभर त्याच्यामध्येच गेले. मी त्यांना काही रिप्लाय केलाच नाही, कारण का नियोजन पाहिजे ना. बरोबर आहे त्यांचा, झाडं आज ते देतील, आज नारळाचं झाड नाही करून 200-250 रुपये होता. आम्ही गेलेलो कुठला सिंगापूर नारळ. तर तुम्ही नियोजन करा. मग आता थोडक्यात आपण उगवतवाडीमध्ये एक नियोजन केलेलं आहे, पण त्याचं अजून पूर्तता अजून उगवतवाडीमध्ये होईल. पण त्याचप्रमाणे फक्त उगवतवाडी न करता कोणीही
वैयक्तिक असो, मिळून असो, महिला बचत गट असो, पुरुष बचत गट असो, शेतकरी बचत गट असो, वाडीचा मंडळ असो, गावचा मंडळ असो, जशा प्रकारे ज्याला काही जे काही सुचतंय ते त्यांनी कळवायचंय, चर्चा करायची, एकत्र राहायचंय. दुसरा, नुसते आता झाडा संबंधित किंवा त्या एक विहीर आहे कुठे आमच्या नयराला आता त्यांना मी कॉन्सेप्ट सांगतो. थोडक्यात काय सांगितलंय की आम्हाला समजा झाडं लावायची आहेत आमच्या इकडे बाजूबाजूनी, सर्वांच्या वंदांनी लावायचे आहेत, कुणाला कलमं लावायची आहेत, तर आमच्याकडे विहीर आहे, पाणी देऊ शकतं, तर ह्याला काय पर्याय, तर ह्याला काय होऊ शकतं का. तर त्यांनी सांगितलं की ह्याला सोलर पंपाचा तुम्ही अर्ज करा. कुठून? स्वदेश फाउंडेशन म्हणून शासकीय योजना आहे, त्याच्यामुळे 50%, 35% अशी सर्व म्हणजे सबसिडी असतात, पण तो मोठा पैसा तो पण द्यावा लागतो. पण स्वदेश फाउंडेशन सांगितलं की तुम्ही करा, अर्ज करा, मेहनत करा, तुम्ही टाकी आपण एक 5,000ची वरती असे बसवू शकतो जी शेतीसाठी व्यवस्थित असेल. कारण का आता विहिरी सगळ्या आपल्या वसड पडल्या, घरात पाणी आला, विहिरी तशाच राहिल्या, गाळ बिल तसाच राहिला, त्यांचा उपसा होत नाही, त्यांचा उपयोग करत नाही. कदाचित आपल्याकडे तेव्हा पैसा पण आहे, सोलर बसवा, ती पाईपलाईन करा, ड्रिपिंग करा, हा आपल्याकडं तेवढा पैसा नाही आहे. पण ते बोले तुम्ही अर्ज करा, शासकीयमध्ये पण अर्ज करा, आम्हाला पण हे करा, आम्ही काहीतरी सहकार्य करण्याचा प्रयत्न करू, त्याच्या माध्यमातून तुमची शेती होईल. तसंच इतर कुणाला वाटत असेल की बाबा कीर्तिकुमार सारख्यांना वाटत असेल की बाबा मला इथे टाकी बसली किंवा इथे सोलर झाला, इथनं पाणी भेटला, तर मला हा मोठा एरिया करता येईल, किंवा असं काही त्यांना आयडिया असली तर आपण प्रत्येकाजणी ती शेअर करायची, आपण त्यांना तसे सांगू. दुसरा, शेतीच्या विषयी शिवाय कुणाला दुसरा अजून उद्योग करायचा आहे काय, मग ते काही पण असो. कुणाला वाटत असेल मला चष्म्याचं दुकान खोलायचं आहे, कुणाला वाटत असेल मला खालती एखादा स्टॉल लावायचा आहे, कुणाला वाटत असेल आज आपल्या टेलरचे पण आहेत, पण टेलरमध्ये पण आपण पुढं त्याचा बघतच नाही होत. आपल्या आज पण सद्यस्थिती अशी आहे की आपली गावची माणसं बाहेर जातात शिवायला. त्याचं कारण पण आहे ना की ती व्यवस्थित एक्सपिरियन्स झालेली आहे, ती शिवते म्हणून. तर आपल्या इथं व्यवस्थित शिवली पाहिजे, केले पाहिजे, तर त्या कशा कुठून शिवणार, तर त्याला थोडीशी ट्रेनिंग घ्यावी लागेल, थोडं शिक्षण घ्यायला होईल. जर आपण स्वदेश फाउंडेशनला त्यातली विनंती केली तर ते पण आपल्याला ट्रेनिंग देऊ शकतात. अशा प्रकारचा कोणताही उद्योग करायचा आहे, कुणाला पापडाचा उद्योग करायचा आहे, कुणाला अगरबत्तीचा एक उद्योग करायचा आहे, कोणताही उद्योग जो करायचा असेल, उद्योग ज्यातून पैसा येईल. कारण का पैसा आला का सगळा आला, म्हणजे गावामध्ये सुविधा आल्या, आपल्या चेहऱ्यावरती हसी आली, घरामध्ये राशन पाणी आला, सर्व 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 आलं. तर ज्यांना कोणाला जे काही सुचल ना तर त्यांनी तशी ती माहिती आपापल्या वाडीतले, ते मी आता नावं घेतली, त्यांना सांगायचे, किंवा माझ्याकडे आलात तरी पण मी ठिकाणावरती भेटलो तर संध्याकाळच्या टायमाला असा तर या. आपण काहीतरी उत्पन्नाच्या दृष्टीने, नुसता गाव म्हटला की फक्त सण समय किंवा फक्त मंदिरापुरतं न राहता, ते तर आहेच, ते आपलं पारंपरिक सर्व आहेच, पण उत्पन्नाच्या दृष्टीने आपल्याला कशाला एकीकडची करता येईल, काय करता येईल हे आपल्याला बघायचं आहे. मी थोडक्यात जे काही आता 10 ड्रम थिअरी किंवा माहिती स्वदेश फाउंडेशनची किंवा ट्रेनिंगची दिली, त्यावरती फक्त मीच बोललोय. तर थोडक्यात मी विनंती करतो की आपले जे शेतकरी आले होते त्यांनी पण थोडक्यात माहिती द्या, कोणत्याही प्रकारची थोडक्यात माहिती द्या. पहिले मी विनंती करतो महादेव खापरेंना की आपण थोडीशी जे काही तुम्हाला बघितलं किंवा काय सांगायचंय थोडक्यात सांगायचंय. सर्व ग्रामस्थ, आज आपण एक शेतीविषयक माहितीसाठी आपण सर्व एकत्रित आलो आहोत. आपण जेव्हा शासकीय योजनेअंतर्गत कुठलीही योजना राबवायची असली तर तो एकटा राबवू शकत नाही. त्यासाठी सर्व शेतकरी किंवा आपण सर्व एकत्रित येणं गरजेचं आहे. आता जी अजितने जी माहिती दिली ती साक्षात त्याचा थोडासा अनुभव घेतला की एक गोयलने अग्रवाल म्हणून यांनी 90 एकरचा प्लॉट केला घेतलाय. त्याच्यामध्ये साग लावलाय, काळी मिरी लावले, त्या सागावरतीच काळी मिरी, त्याच्यामध्ये मिरचीचे रोप आहेत न खालती हळद आहे. हळदीचं पीक एवढं त्यांनी काढलंय की मला वाटतं थालीवरती पण त्यांनी हळद लावले. ज्या थाली आहेत त्या थालीवरती सुद्धा हळद लावले.
तर असा जो काही प्रोजेक्ट आहे, जर आपण ग्रामस्थांनी मिळून जर का एकत्रित आलो आणि ते आपण जर काय ते करण्याचा विचार केला, पण सर्व एकत्रित येणं गरजेचं आहे. जसं आपले गट आहेत, आपली मंडळ आहेत, ही पहिली उत्सुकता पाहिजे. कारण कुठलाही प्रोजेक्ट जर का आपल्याला बनवायचं असेल तर ते पुढं फेल जाता कामा नये. त्याला सक्तीचे प्रयत्न करणं गरजेचं असतो. आताच आपल्याकडं एक मोठा प्रोजेक्ट हत्ती गवत म्हणून आपण त्याचा अनुभव घेतला, पण त्याच्यामध्ये अजूनपर्यंत आपल्याला काय लाभ झालेला दिसत नाही. पण आपण तीच अपेक्षा ठेवली की बाबा हे असं केलं म्हणून असं झालंच नाही, तर मग त्याचं आपले हातपाय घालतात. त्याला चिकाटी करणं गरजेचं आहे. आज आपण बोलतो, बोलाचीच भात न बोलाचीच कढी. कृती नाही, कृती करणं गरजेचं आहे, मेहनत करणं गरजेचं आहे. जरी आपण लुले पांगले असलो तरी पण आपल्याला ज्याच्या काही शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनेचा लाभ घेणं गरजेचं आहे. अर्थात शासनाने लाडकी बहीण वापरली, आपण त्या योजनेचा लाभ घेतला. तसं हा काहीतरी आता ते समजा फुकटची होती, थोडेसे कागदोपत्री गेले की लाडकी बहिणीचे पैसे आले. पण ही थोडीशी योजना मेहनतीची आहे, मेहनत करून खाणं. आपल्या कुटुंबाला ते सोबत नाही, कारण मेहनत करूनच आपण खातो. तेव्हा मेहनत करून खाणं हे गरजेचं आहे. त्यासाठी या शासनाच्या सरकारी योजना आहे. सरकारच आपल्याला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मदत करणार आहे. सर्व आहे. आता जसं हळद झालं, हळदीचं प्रोजेक्ट जर तुम्ही केला तर आपण जर हळद पिकवली तर तो तिथे आज मोठी मशीन बसणार आहे. आता अजित नेहरे कमीत कमी 26 लाख रुपये त्या मशीनला खर्च आहे आणि तिथे त्याचं बांधकामही चालू झालेलं आहे. आणि त्याने आपले लोक न वापरता साधा तुम्ही दहन नर्सरीमध्ये गेलात तर आज तिथे कमीत कमी 4 ते 5 महिला मला वाटतं रोजच तिथे कामाला आहेत. म्हणजे ते फिक्स आहेत पगारावरती. तसेच आता आपल्याला ज्या काही शेतीचा जो माध्यम आहे, फळबागा आहे किंवा कुठलं उत्पन्न आहे, आताच आमचे कीर्तिकुमार हे एका शेतामध्ये राबतात, कुणाचं सहकार्य नसतं, पण चिकाटी सोडतच नाही, चिकाटी धरूनच बसलेत ते. आता सुद्धा जर तुम्ही तिथे येऊन बघितलात तर केवढा मोठा मळा बनवलाय. तसेच थोडीशी माहिती कालसुरी गावातली जी आहे ती सुद्धा आहे. आज 11 वर्ष शेत त्यांनी नांगरलंच नाही. 11 वर्ष त्याच्यातच पीक घेतोय. खाली 2 नवरा बायकोच आहेत, तिकडं उभी राहतो, इकडं उभी राहतो. पाल्याचा ठोका आहे, त्याला 5 खिले आहेत, त्या खिला असं दाबत जातात आणि त्याच्यातून भात टाकत जातात बस. आता त्याच्यामध्ये मूग घेतलाय, चवली घेतली, हरभरा घेतलाय. केवढा मोठा उत्पन्न केलंय त्या शेतकऱ्यांनी, नावाजलेला शेतकरी आहे. की 11 वर्ष नांगर नाही, मजुरी नाही, त्याला बेंडणी नाही, असे काय प्रोजेक्ट आहेत ते आपण अंमलात आणलं पाहिजे. आणि आपण शेतीवरती आणि आपल्या संसारावरती भार घेणं गरजेचं आहे. एवढंच बोलून माझे 2 शब्द पुरे करतो. धन्यवाद. थोडक्यात मी शेतीच्या आपण थोड्याशा अडचणी पटापट घेऊ. पण अडचणी काय काय वाटतात? कोणाला वाटतं की काय काय अडचण आहे शेतीमध्ये, काय काय अडचण आहे किंवा ह्याच्यामुळे शेती करत नाही? एक तर आळशी झाले ती गोष्ट वेगळी, त्याच्याशिवाय ज्यांना करायची आहे त्यांना काय काय अडचणी आहेत? माकडांचा आणि डुकरांचा सांगितला, पण त्याच्यासाठी कुठला पीक घेऊ शकतो हा पण पर्याय आहे. म्हणजे काय, जिथे अडचण आहे तिथे पर्याय पण आपल्याला शोधण्याचं गरजेचं आहे. अजून दुसरी काय अडचण असू शकते? पाण्याचा एक सांगू शकतो की तो आपल्याला टार्गेट घ्यायला लागेल गावाच्या हिशोबाने. मागील तळ्यात शेततळे आहे, सामूहिक शेततळे पण आहे. तर सर्व ग्रामस्थांना विनंती करेन, माझा सुद्धा एक तळाव पास झालेला आहे, खोदायचा आहे अजून.
तर शासनाची DBTच्या मार्फत शेततळावची योजना येते. ज्यांना शेती करायची आहे नाही करायची आहे, कमीत कमी शेततळाव खोदायचं तरी आपण काम करूया. ह्याच्यासाठी 35,000, 70,000, 75,000, 55,000 जशी तळावाची साईज आहे तशा आपल्याला तो अनुदान भेटतो. कमीत कमी तळाव खोदून तो पाणी तरी जमिनीत मुरवू आपण. झाडं, फळबागवड, शेती करू, जेव्हा मनात येईल तेव्हा करू. आपण नाही केली तर दुसरा करेल, पण आपण एक तळाव गावामध्ये कमीत कमी 10-12 कमीत कमी तळाव झाले पाहिजे. तर त्याच्यासाठी सुद्धा कोण शेतकरी असे असतील किंवा ज्यांना मला माझ्या इथे तलाव करायचा आहे, मग तो डोंगरात असो की खालती असो, कुठेही असो, आपण त्यासाठी अर्ज करायचा. जास्त काही लागत नाही त्यासाठी. आधार कार्ड, 7/12, 8 ते आपण ऑनलाईन अर्ज करू. लॉटरी सिस्टमने लागतात. लॉटरी आली की आपला अर्ज पास होतो. पास झाला की आपण तो खोदून घ्यायचा. खोदून झाल्यानंतर सुरुवातीला आपण पैसा लावायचा, जसा की घरकुलला आपण लावतो. घराला अगोदर पैसा लावायचा, नंतर मग आपल्याला तो खात्यामध्ये येतात पैसे. तेव्हा एक शेतीचा आपण शेततळाव हे आपण एक करायचं, एक कार्यक्रम गावाच्या ह्यानी घेतला पाहिजे की शेती करो अथवा न करो, ती वसाड जाओ की काय, पण आपण तळाव करायचं. तळावातून कमीत कमी पाणी तरी जिरेल. आणि शेती केली तर त्यामध्ये प्लास्टिक वगैरे टाकून ते आपल्या शेती उपयोगात घेता येईल. दुसरा अजून एक अडचण आहे. काय अडचण? बरोबर, भावाने म्हटलं कुंपण. कुंपण एक, आता समजा मोठा क्षेत्र करायचं असेल, आजवर आपण काय करतो माहिती आहे, आपली आता मेंटॅलिटी अशी झाली, म्हणजे आपली मानसिक स्थिती अशी झाली की माणसं फक्त माझा, मी, माझा याच्यावर पुरतेच मर्यादित राहिलोय. तिथं जर तुम्ही ऐकलं असेल जे उपस्थित होते त्यांनी काय सांगितलं की कुंपण वगैरे घ्यायचे असले, शासकीय एखादी योजना असली तर 20 गुंठ्याला कुंपण म्हणजे तार कुंपणीचा भेटतो अनुदान. पण तिथे अधिकाऱ्यानेच एक कल्पना दिली की तुम्ही एकाचं नका बघू, एकाचं बघू नका. तुमचा समजा आता हा मोठा क्षेत्र आहे एवढा, तर त्या सगळ्या शेतकऱ्यांनी एकत्र या आणि बाजूबाजूनी पूर्ण तार मारा. कारण का जनावर आतमध्ये नको यायला, म्हणून तुमचं शेत फक्त वाचवायचं बघू नका. पूर्ण तुम्ही जर बाजूनेच मारलेत कुंपण, सगळ्यांनी अर्ज एक सोबत केलेत एक टप्प्याला, तेवढं शासन एकदाच निधी देईल आणि एकदाच काम होईल असं गरजेचं नाही. पण आपण ते तशातला पण प्रयत्न करायला पाहिजे की कुंपण स्वतः जोपर्यंत नाही येत तोपर्यंत हाताने घालू शकतो ज्याला करायचंय त्याने, पण सोबतच अर्ज सुद्धा ह्यातले करायचे. म्हणजे आपण जरी आज अर्ज केला तर पुढच्या वर्षी पास होईल की त्याच्या पुढच्या वर्षी पास होईल, जेव्हा येईल तेव्हा येईल. मग ते भविष्यात आपल्या मुलांना लागेल झाडं वगैरे लावायला की काय. पण कुंपणासाठी आपण सुद्धा हा प्रयत्न करायचा. एक तळाव आणि एक कुंपण सार्वजनिक झाले पाहिजे असा पण प्रयत्न करायचा. ह्याच्यासाठी काय, ऑनलाईन फक्त फॉर्म भरायचे आहेत, डॉक्युमेंट्स त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. जेव्हा येतील तेव्हा येतील, पण प्रयत्न करायचा. दुसरं, गंगाराम बाबा कधी बोलत नाही. सहसा मी मीटिंगमध्ये कमीच बघितले, पण आज त्यांना बाबांना विनंती करेन की तुम्ही आलेलात, प्रत्यक्षात बघितलं, थोडीशी काहीतरी ह्यांना माहिती द्या, जेणेकरून थोडंसं तरी त्यांना एक कल्पना येईल की बाबा हा हे पण बाबा गेलेले, हे वरिष्ठ गेलेले. कारण का मला स्वतःला माझ्यावरती विश्वास आहे की अजित उभा आहे, ह्याला काय अजून शेती केलेली नाही, काय नाही, ह्याला काय समजतंय. अशा भागाचा भरपूर जर ऐकायला येतं, पण त्यातल्या काही वाईट पण वाटत नाही की खरोखर ते आपण शेती केलेली नाही. पण प्रयत्न काय आहे की गावात काहीतरी आला पाहिजे, काहीतरी चांगला झाला पाहिजे, काहीतरी व्यवस्थित झालं पाहिजे. अशा प्रकारची गावं दुसरी आहेत पण ज्यांना आदर्श गाव वगैरे असे पुरस्कार भेटलेत, पण तो आपण काहीतरी प्रयत्न केल्याशिवाय नाही. त्यामुळे वरिष्ठांनी थोडीशी माहिती द्यावी, प्रशिक्षण केलं त्याबद्दल सुद्धा आणि अशी वैयक्तिक सुद्धा. नमस्कार. आता म्हणायला काय सांगायला काय गरज नाही, सर्वांनी संसार केलेलाच आहे, सर्वांना कसे कष्ट करायची माहितीच आहे. पण सर्वांनी एक जोडीत राहून कोणता नवीन प्रकल्प करायचा हे सर्वांनी ते करायला पाहिजे. यात एकच जीव ठेवली पाहिजे, तर सर्वांना काय फायदा मिळेल, कामाची माहिती मिळेल, कोणतं उत्पन्न घ्यायचं ह्याची माहिती मिळेल. एवढं 2 शब्द बंद करतो. दुसरा, कीर्तिकुमारांना थोडीशी विनंती करेन काय की तुम्ही जो करताय त्यात तुम्हाला ज्या अडचणी आल्या त्यावरती तुम्ही पहिला निश्चय केला असणार. कारण का प्रोजेक्ट हे फेल पण होतात, सक्सेस पण होतात, सर्व काही होतं.
पण ते स्वतः करतायत. आपण दुसरीकडची उदाहरणं देतोय, पण आपल्या गावातच उदाहरण आहे, भले छोट्या स्किलमध्ये आहे, पण ते करतायत. पण तो अडचणी, उद्दिष्ट काय म्हणून करायचं, काय ना करायचं, अडचणी काय आहेत, त्याच्यावर मात कसे करतायत, किंवा अजून मोठा करायचा आहे तर तो आपल्याला कसा करता येईल, तर थोडक्यात आपण माहिती द्यायची, जेणेकरून बाकीच्यांना पण हिंमत येईल तेवढी. नमस्कार. पहिल्या प्रथम आपण आपली मनस्थिती खंबीर ठेवली पाहिजे. शेतीमध्ये कधी नुकसान होतं, कधी फायदा होतो. माझा एक खंडी भात मिळला म्हणून छातीवर करायची, आणि 8 मन भात पिकला म्हणून गप बसायचं. आता पुन्हा सोडून द्यायचं, ती करायचीच नाही. तर कधी फायदा पण होतो शेतीमध्ये, कधी नुकसान पण होतं. पण आपण मनस्थिती खंबीर ठेवली पाहिजे. शेवटी काय, देणं हे आपल्या ईश्वराचं आहे. आपण कधी मेहनत घ्यायची आहे, आणि मेहनतीचं फळ प्रत्येकाला देव देतोच. आता मी सुद्धा शेती केली यावर्षी. काय पिकेल ते पिकेल, कोणीच तिथे कोण बघत नाही, सर्व गवत राहत पडलेलं असतं. मी मे महिन्यात जाऊन सर्व पूर्ण ते 8 चोंडे साफ केले आणि कामाला सुरुवात केली. एकटाच पेरणी करून घेतली. लावण्यापुरती बायको आली होती, ते पण जेवण बनवायला झालं. तर जेव्हा भात पिकला तेव्हा ती बोलली, हा बरं, एक खंडी भात पिकला. बोले एकट्यानं सर्वांनी मदत केली ना तर सर्व काही होऊ शकतं. आता त्याची उत्स्फूर्त मला थोडी जाणून घ्यायची की आपण काय करायचं म्हणून भाजीपाला लागवड केली मी. आता माझ्याकडे पावटा, चवळी, माठ, मेथी, मुळा, कोथिंबीर अशी लागवड केलेली आहे. मग याचं तुम्ही बघा, या 15 तर बघायला आहे, कारण अजून आता छोटीची रोपं आहे. तो ते छोटा प्रोजेक्ट आहे माझा. मी आपल्या घरगुतीप्रमाणे केलेला आहे. घरी खायला पण मिळेल आणि विकायसुद्धा मिळेल. पण आपले मेहनत कुठेतरी फळा येऊ, 2 पैसे आपल्याला मिळतील, आपल्या घरी पण खायला भेटतील. आता मी 200 रुपयाचा भाजीपाला दर शुक्रवारी आणतो घरी, 200 रुपयाचा भाजीपाला. आता महिन्यात झाले किती, 800 रुपये. 6 महिने झाले किती, 4,800 रुपये झाले. 6 महिने मी 1 रुपयाचा भाजीपाला आणत नाही घरी. 4,800 रुपयाचा भाजीपाला वाचला ना माझा, पैसे वाचले माझे. मग तसं आपण स्वतःहून काहीतरी एखादा आपला चोंडा म्हणा किंवा वांग्याची रोपं म्हणून लावा. एका माणसाने तर 10 रुपये लावली होती, वांग्याची 10 रुपये लावली होती. 10 रुपये त्यांनी जोपासना केली अशी मस्त खत पाणी टाकून जोपासना केली. त्याला 3 महिन्यामध्ये 3500 रुपये त्याने घेतले. किती, 3500 रुपये भेटले त्याला वांगी विकून. आता 120 रुपये किलो वांगी आहेत, 30 रुपये पाव किलो. आपण ते वांग्याचं रोपं लावून बघा, ते किती उत्पन्न देतं ते. आपण ते करत नाही ना. माकडं खातील, गुरं खातील, हीच आपली अवस्था आहे. पण त्या सर्वांवरती मात करणं हे आपलं कर्तव्य आहे. आता माकडं तर सर्वांनाच त्रास देतच आहे. तर बघा, ते आपले सुरेश खापरे, त्यांनी सुद्धा ते वरती जाळ लावलं माकडं येऊ नये म्हणून, लावलं ना, त्यासुद्धा माकडं येतात आतमध्ये. पण ते त्यांनी चिकाटी सोडली नाही, ध्येय सोडलं नाही. कुठंतरी आपल्या 2 पैसे मिळतील आपल्याला, त्या उद्देशाने आपण सर्व हे कामकाज करायचं आहे. शेती फायदेशीर आहे, फक्त आपण त्याच्यात मेहनत घेतली पाहिजे आणि लक्षपूर्वक त्याचं खत पाणी सर्व दिलं पाहिजे व्यवस्थित वेळेवरती. भरपूर फायदा आहे शेतीमध्ये. आपल्या कुठे मुंबई जायची गरज नाही, कोणाला मजुरी द्यायची नाही गरज नाही. आपल्या शेतामध्ये आपण राबून खूप पैसा कमवू शकतो. आपण 1 दाणा पेरतो, भातात 1 दाणा पेरतो, आपल्याला देव 150 दाणा देतो की नाही. एका लोंबीला 150 दाणा असतो का नाही. त्यातला काही पक्ष्यांना जातो, कधी खाली जमिनीवर पडतो, तो त्यांच्या नशिबातला असतो. तो आपल्या 70 दाणा तरी भेटतो. पण ते करणं गरजेचं आहे. आपण एकदमच अंग टाकून देतो, काय नाही शेतीमध्ये दमच नाही राहिला, त्याच्यापुढे अभी शेती होणार नाही आपली. तर मन खंबीर ठेवणं हे गरजेचं आहे पहिल्यांदा. एवढे पूर्ण करतो. सर्वांना माहितीच असेल की एका वेळेला शेतीवरती वाया जाते आणि त्याचा दाना पण भेटत नाही शेतकऱ्याला. मी धामणच्या 1 वर्षाला बिलकुल जाळून टाकला तर्व्यावर. एक वेळेला कामवत खरबा तो पण तसाच पेटवून टाकला. तरी पण हिंमत सोडली नव्हती, संसार करतच होतं. पण आता डुकरांमुळे माकडांमुळे संसार वाया गेला, सर्वांचाच गेला, आपला तरी सर्वांचाच गेला. शेतीविषयक झालाय तर मी थोडक्यात, श्रीपत कळंबे हे थोडा एक चांगले शेतकरी आहेत, सर्वांना माहिती आहे, आज करत आहेत. वयाचं 75 वर्ष उलटलं तरी ते शेती करतायत, दमदारीने करतायत. त्यामुळे जे काही असो, पुढे त्यांचा आजारपण आहे. मी तर गेल्या 2 वर्षापासून ऐकतोय की शेती करणार नाही. पण त्याच्या मनामध्ये एक आहे, पण बाबा शेती मी केल्याशिवाय राहणार नाही. आता त्यांचा आजारपणच त्यांना असं जडतोय
की बाबा करावी नाही करावी, करावी नाही करावी. रामूबाबा आहेत, रामूबाबा प्रत्येक मला 2 वर्षापासून बोलता येतच, अरे म्हणतो पुढच्या वेळेला शेती नाही करायची, परत बघता येतं शेतामध्ये शेत आहेतच. म्हणजे इच्छा पण आहे, पण तो आजार पण कुठेतरी आपल्या वयाचा येतो, तर तरी पण ते शेती करतायत, चांगला उत्पन्न घेत आहेत. आणि आज गर्वाने ते बोलतात पण रामोबा की माझ्या एवढा शेतकरी आहे काय कोण, आमच्या कालव्या एवढा शेतकरी आहे का कोण. पण तो गर्वाचा विषय आहे, कारण का ते करतायत सुद्धा. कारण का आज बहुतेक जणांनी सोडली शेती, भरपूर जण करतायत. पांडुरंग घरटकर करतात, आपल्याकडे किती जण आहेत बोटावरती मोजण्यासारखे आहेत. पांडुरंग घरटकर आहेत, भाऊ आंबेकर आहेत, महादेव गोठल आहेत, सुरेश पवार हे सुद्धा करतात, ते सुद्धा आजारी पडलेत. तर थोडक्यात श्रीपत कळंबेनं थोडीशी 2 मिनिटं किंवा शेती करावी नाही करावी थोडंसं आपण मनोगत सांगायचं आहे. तुम्ही पण सुद्धा कधी माईकवर बोलत नाही, पण आज थोडंसं 2 शब्द बोलायचं. शेती करावी, नियोजित करावी वगैरे जो पण तुम्हाला वाटतं. हॅलो, शेतीसाठी भरपूर काय मनामध्ये आहे, पण आता आपल्या तब्येतीसाठी आपण तिकडे सगळं दुर्लक्ष केलं आहे. शेती फायद्याची आहे, त्यासाठी मजूर पण बरेच लागतात, माणसं भेटत नाही, इच्छा आहे शेती करायची. आपल्या तब्येतीसाठी आपण शेती कमी केलेली आहे, तसं काही शेतीमध्ये नुकसानी नाही. आपल्या डोक्याच्यावर आपलं धान्य होते असं आहे नाही, पण मजुरी लागते, माणसं भेटत नाही, म्हणून आपण मन त्यातून जरा काढलेलं आहे. तरीसुद्धा आता एक मनात आलं आहे की नाही करायची, पण परत जरा तिकडे नजर टाकली तर करावी पाहिजे असं एक मन होतं. असं तो सगळ्यांनी आपला काय नाही तर आपण काय एक सरकारी प्रोजेक्ट करायला देऊ असंच ठेवणार नाही. आज एकराचा प्लॉट आहे, चांगला प्लॉट आहे, जवळ प्लॉट आहे, जर त्यासाठी जर चांगल्या लोकांची इच्छा असेल, काय चांगल्या लोकांची इच्छा असेल किंवा तलावाची योजना असेल तर आपण सहकार्य करू, असं जर राहायचं एवढं बोलून आपण समाधानी सगळे राहायला पाहिजे. बस एवढेच थोडक्या माहिती होती. आपले एक लक्षात ठेवा, तलावाची पण लिस्ट काढायची आहे. तलाव, कंपनीची, कुणाला काय खत बियाणं म्हटलं तो शेतीशिवाय दुसरा उद्योग कुणाला काय करायची आहे इच्छा, तर तशी त्यांनी पण आपली ही करायची आहे. आपण प्रयत्न करू स्वदेश फाउंडेशनच्या मार्फतून, शासनाच्या मार्फतून. ठीक आहे, कुणाला काही बोलायचं आहे महिलांमध्ये? ठीक, ठीक आहे. हां, हॅलो, आपल्या इथं तर निलेश आंबेकर जात आहेत, पण ठीक आहे. प्रश्न असा आहे, त्यांना बोलायचा एवढाच उद्देश होता की मासेमारीचं ते करतात. मी आज माई करूनच बोलेन. बऱ्याचदा जेव्हा सुरुवातीला केला चालू, तेव्हा बरेच जण टीका करायचे. मी ऐकले कानाने, काय की आता मच्छीचं विकतात, हे करतात. अरे आपल्याला हा जी खाडी लाभलाय ना, हा सोना आहे, सोना आहे. तुम्ही विचार करता, खामगावनं माणसं येतात इथं शेती वेळेला, म्हणजे शेती हा सोना आहे. आता कोळी लोकांनी ते समुद्रालाच त्यांनी शेती केली, म्हणजे एक प्रकारे त्यांचे ते उत्पन्न झालं आहे. आपली खाडी ही सुद्धा आपला उत्पन्न आहे. त्या खाडी संबंधात मासेमारी असो, खेकड्यांचा असो, तो कुणाला सुचत असेल, काय करायचं असेल तर त्यांनी पण सगळं सुचवायचं आहे. निलेश आंबेकर हे करतात, स्वदेश फाउंडेशनच्या मार्फत त्यांनी जाळा घेतला. जाळं घेऊन त्याच दोघं नवरा बायको ती माशाचा विकतात आणि बऱ्यापैकी 10-12 हजार कमीत कमी त्याच्यापासून उत्पन्न करतात. कधी त्याच्यात जास्त पण होतो, कधी कमी पण होतो, पण ते करतात दोघं जण. प्रत्येक गोष्टीचा त्यांनी आपण पर्याय काढायचा. अडचणी आहेत, ज्यांना करायची इच्छा आहे. सर्वांनीच मासेमारी करा अशातला भाग नाही, सर्वांनीच शेती करा अशातला भाग नाही, सर्वांनीच कणमलाव अशातला भाग नाही, सर्वांनीच भाजीपाला करा अशातला भाग नाही. ज्याला जे येतंय, माझी ताकद एवढीच आहे, माझी मनशिकता एवढीच आहे, किंवा मी एवढ्याच घरामध्येच करू शकते की अंगणामध्ये करू शकतो, जो पर्याय वाटतंय तो आपण पुढे यायचा आहे, सांगायचा आहे. त्याप्रती आपण शासनाच्या मार्फत, स्वदेश फाउंडेशन मार्फत प्रयत्न करू. बस शेवटचं मी आता महादेव गोटांना समारोप करायला सांगतो. पाण्याचा शेती तलाव
फक्त केली पाहिजे. सर्व ग्रामस्थांना, महिला वर्गांना नमस्कार. बरीचशी माहिती डिटेलमध्ये अगदी अचूकपणे अजितने सगळ्यांना समजावून सांगितलेले आहे. जे काल आम्ही 2 दिवस, आवाज येतोय ना, जे 2 वेळा आम्ही कृषी खात्याकडून हे मार्गदर्शनासाठी गेलो होतो, केल्टा आणि लोणेरा. तर बरेचसे लोक होते तिथे. आम्ही जवळजवळ 17-18 लोक आम्ही गेलो होतो. ही आता डिटेलमध्ये मी काय सांगत नाही, तरी पण आता मी थोडक्यात सांगतो. हे कृषी खात्यामध्ये काय शेतकऱ्यांसाठी ते सरकारने ते आहे योजना आहे, मोठं खातं आहे ते शेतकऱ्यांसाठीच. तर माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा गावी स्थायिक झालो तेव्हा ते मांजवडेकर साहेब होते, डोंगऱ्यांना माहिती आहे बघ. तेव्हा काय इतकं आहे काय, तरी पण ते आम्ही आल्यापासून ते मग आमचे दोघांचे गंगाराम डोंगरे माझा संपर्क साधायचे. आम्ही लोकांकडे थोडी पण माहिती तरी द्यायचं, तरी लोक काही इतकं इंटरेस्ट दाखवायचे नाही. त्याच्यानंतर आता तेवढे साहेब आलेत आपले कृषी अधिकारी, ते पण सतत घरोघरी जाऊन सगळ्यांना माहिती देतात, पुरवतात काय केलं पाहिजे, काय केलं आहे. हे आपल्या जमिनी ज्या आहेत, आपण बोलतो आपली जमीन, या कुळकाच्या जमीन आहेत, आपण ते केले नाही काय नाही, ते काही दिवसांनी ते काही होऊ शकतो. ते बघा तलाठीवर येतात, ते दरवर्षी आपले काय ते काढून घेतात, पण दाखवतात. पुढे काय होईल सांगता येत नाही. तर प्रत्येकाने काय आता हळदीचा अगदी नशिबाने बाबाजीची कृपा आहे म्हणा, आपण गेलो तो हळदीचा एवढा प्रोजेक्ट चांगला आहे. फक्त लावायचं आहे ना, बाकी त्याला काय पाणी पण आवश्यकता नाही, आपण पिकवतो ना आपल्या पावसाळ्यात थोडं हळद होतेच. जास्त काय वल्या फक्त करायच्या आणि हेच आहे, माकडं नाही का डोकरं नाही काय का ते आपला कच्चं बिये देतील, बियाणं देतील, ते आपण लावायचं आणि ती झाला की तिकडे ते न्यायचं आहे. ते पण आपल्या मधल्या तालुक्याचं. हा खूप आम्हाला पण आवडला, मी महिला पण खूप चांगला वाटला की खूप कातलावर त्यांनी बनवलं, कातलावर असं गोणी घेऊन बनवलं, म्हणजे काहीतरी मोठी प्लॅनिंग आहेच ना. तर ते ऐकावं, हे सगळं करा तुम्ही. आणि आता तुम्ही बोला माझं शेत माझं सोड, तर भविष्यात काय होईल आता ते आहे, सगळ्यांना माहिती आहे कुठे काय होणार आहे ते. पण ते आम्ही काहीतरी करायला सुरुवात करूया. जे आता गट आहेत, आता आमचा बावदेव शेतकरी गट, मी पूर्ण गावातली माणसं घेतली, त्या सगळ्यांना मी आमंत्रण केलं, या सगळ्यांना गटात या. पण ते काय वंजारीवन पांडव गट आणि ना रवी बोलणं कापले वगैरे सगळं कीर्ती विजया सगळं आहेत. मावळला पण तसं आहेत. नाही म्हणून पाचेवाड्याचे म्हणते तिकडं शांती पेंढारीला घेतले. म्हणजे सगळ्यांना आम्ही आमंत्रण, पण ते कोण इंटरेस्ट नाही दाखवला. आता बघा त्याचा काय बरबाद होणार, त्याचा फायदा कसा पुढे मिळेल हे तुम्ही बघत राहा कसं. तर ते स्वदेशमधून पण ते आम्ही आता 1000 रुपये भरून ते हे केलं आहे. जसं की आता हे हातीगौड सांगितलं, हातीगौड खूप चांगलं आहे हे काय, पण त्याचं मार्गदर्शन बरोबर नाही. ते 2-3 पोरं इथे स्थायिक व्हायला पाहिजे, त्यात खूप चांगलं आहे, पण त्यांचं मार्गदर्शन पाहिजे, तसं काय दिसत नाही असं आहे. तर आणि गावच्या लोकांना ते संपर्क साधत नाही. जे अनुभव आहे ना तिथे अनुभव, जर तुमचं शिक्षण आलं तर अनुभव पाहिजे ना, तर ते होईल. आता हे ठीक आहे. आता अजितने सगळे कापले जे काय आम्ही बघितले तुम्हाला सांगितलं आहे. गट आहेत मावळा उगतला 2 महिलांचे गट आहेत. तसं आमच्या आता महिला आमचा अडचणी पण एक गट स्थापन केला आहे महिलांचा पण. ठीक आहे, तसे ते गट करा आणि एकीने राहा. एकी ही महत्त्वाची आहे. तुम्ही बोला असं आहे तसं, ते आता पारंपरिक हेच तर जीवन आहे ना, हेच तर जीवन आहे. बाकी दुसरं बाकड कथा ऐकून काय उपयोग नाही त्याचा. हेच जीवन आहे. आपला कोणी माणूस काय शेतकरी माणूस आहे. आता मला आता मोठे माणूस सांगू नये, पण ठीक आहे मला पण पायाचा त्रास आहे तरी पण आपला जे आवड आहे ना, आपल्या खानदानी पेशा आहे तो. शेती करणं शरम कसली, आपण तुझ्या मजुरीकडे जातोच ना, मग आपल्या शेतात आपल्या काम करायला काय हरकत आहे असं आहे. त्यात ते अतिशय मोलाचे अजितने माहिती दिली, कापडे साहेब माहिती दिली आणि गंगामडोने माहिती दिली. अनुभव लोक आहेत. हे आता गेल्या वर्षी का 2 वर्षी कलिंगण पण केलं होतं त्यांनी किती केवढेच. आणि आपल्या असा सांगितलं अख्ख्या रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या ज्या खलाटीला चव आहे ना ती इतर कुठं नाही. आता तुम्ही जा टोल बन तिकडे मूग बी खाणार आहे काय ना, काय चव नाही त्याला. आपला बघा काय आहे ते, हे करा. तर तुम्ही खरोखर ज्यांना वेळ आहे काय नाही, आणि वेळेचा प्रसंग नाही असा केला पाहिजे, थोडंफार तरी केलं पाहिजे. आता कीर्ती कुमार बघा, त्याचं स्वतः शेत नसून ते करतो ना, स्वतःची भाजीपाला स्वतःच पण आहे. आणि ते सांगितलं बाजारात नंतर शुक्रवार 200 रुपये जायचे, पण आता ते तो पण करणं, ते बाहेर विकला तो पण पैसा घेतो. रिक्षाचं काम आहे, म्हणजे काय नाही ते करतच असतात ना असं आहे. मला पण किती लोक बाहेर काय, पण ठीक आहे ना, आपलं आहेच ना पिंडच तसं आहे तर करायला पाहिजे. इतकं म्हणून बोलून आज तुम्ही बऱ्याचशा बहुसंख्येने इथं आलात.
बस म्हणजे आमंत्रण अजित आम्ही तेच सांगितलं अजिबात तुम्ही हे आपल्याला आम्ही बोललो की मिटिंग अटेंड आणि हा मुलगा इतका हे आहे ना महाराज पहिले कसं कोण माहिती असेल सगळ्यांना माहिती असा या सरकारी योजना काय पण कधी कुणी गावावर संपर्क साधला नाही गावाला माहिती द्यायचं ना आता आम्हाला जे समजते तर आम्ही तुमच्याकडून सगळं पोचवतो असं आहे. आता किसान योजना आली 2,000 रुपये प्रत्येकाचे फॉर्म भरून घ्यायला हे साक्षी आहे. कोण नाही बोलत काय नाही तरी होतात ना होतं आपल्या खिशातून कोण जात नाही बरं आपल्याला जे माहिती आहे ते लोकांना पोचवा लोकांना फायदा करून द्यावा त्यात एकत्र झालं तरच आपला एक आहे असं आहे. ठीक आहे आता अजित हे सगळं मार्गदर्शन आपलं हे करेल आणि दुसरं कुठलं काय शेवटी जाताना एकच गोष्ट ज्यांना हळद करायची आहे त्यांनी नावं द्यायची आहेत. आता उद्या कधी जेव्हा वाटेल तेव्हा. दुसरा शेत तलाव खोदायचे ते शेती तलावासाठी नावं द्या. दुसरा एक सर्वात महत्त्वाचा माती काय काय माती तुम्हाला माहिती आहे काय काय मध्ये चांगली मुळं येतात काय काय मध्ये खराब येत आहेत काय काय मध्ये भात हा चुकतो कधी हा चुकतो अशा प्रकारचं आहे. तर माती परीक्षण म्हणजे आपल्याला माती तपासणे द्यायचे आहे. माती तपासायचा लाभ असा आहे की त्याच्यामध्ये काय आहे आणि काय नाही आहे हे आपल्याला माहिती पडेल आणि त्याच्या हिशोबाने आपल्याला त्याच्यामध्ये काय कमी आहे ते त्याच्यामध्ये त्या मातीत मिसळ करता येईल. ते जे 10 ड्रम मगाशी बोलले होते त्याच्यातले जे द्रावण बनवणार आहेत त्याच्या मार्फत. त्यामुळे हळदी कुणाला करायची आहे त्याची यादी शेतीचं तलावची यादी माती परीक्षण आणि झाडं कोणाला घ्यायचे आहेत त्यांनी झाडं इतर कोणता उद्योग करायचा आहे त्यांनी तशी यादी प्रत्येकाने ज्याला जे करायचं आहे त्यांनी ती द्यायची आहे. चालेल. असं कोणा काही बोलायचं आहे का कोणा काही बोलायचं आहे मग ठीक आहे. आपल्या महिला सरिता कळंबे बोलत आहेत आणि एक मी विनंती करतो कधी पण आहे ना थोडक्यात महिलांचा विषय निघाला आणि माझ्या पुरुष मंडळीला सुद्धा काही चुकलं तर थोडा माफ असावं. प्रश्न असा आहे की आज इथे बसल्या बसल्या तुम्ही बघू शकता की महिलांची पावर आणि पुरुषांची पावर महिलांपेक्षा पुरुषांपेक्षा महिला जास्त आहेत आणि महिलांना शासनामध्ये सुद्धा आता 35% होता तो 50% आता केलेला आहे. त्यामुळे आपली पारंपरिक गाव ठिकाणी अशी पद्धत आहे की पुरुष करतील ते महिलांनी ऐकायचंच तसंच करायचं ते असलंच पाहिजे. पण त्यासोबत जर महिला काही व्यवस्थित धाडशी असतील काही करायसारखे असतील तर त्यांना आपण पुढं ठेवलं पाहिजे आणि महिलांनी सुद्धा समजलं पाहिजे की तो आता जो काळ होता तो गेला आता तुम्ही पुढं या. कधी पण बघितलं की पाठी बसायचा गच्ची करायची तर तसं नका पुढे बसत जावा व्यवस्थित समजा आपली परंपरा सांभाळा आपलं जो काही असेल कुणा पुरुषांचा अनादर करायचा नाही काही नाही स्वतःची काळजी घ्यायची अशा प्रकारचं जरा व्यवस्थित बसा बोला पण हिमतीत बसा जरा अशा एकदम घाबरत राहू नका. आज आमच्या महिलांना आता सरिता रामचंद्र कळंबे ह्या आमच्या गाविका समितीच्या अध्यक्ष आहेत. बरेचसे वाडीतून गावातून असं असतात की बाबा ही काय करणार आहे मी सांगतो आज आहे म्हणून काय करणार आहे कशाला पण ती एक स्वतः मेहनती आहे. आता त्यांचं आमचं वैयक्तिक जुनं काय असं वेगळं काय काय वाटतं की बाबा हा अजित कशाला तिलाही करतं काय करतं अरे पण तो आमचा जो जुना काही होता तो वेगळी गोष्ट आहे. पण ती आज वैयक्तिक व्यक्ती स्वतः एक खंबीर मजबूत आहे आणि त्या हिशोबाने ती तिचं आयुष्य जगते. ती तशी माणसांना बोलते किंवा बायकांना आज माईकवर जर आता तुम्ही विचार करा की कधी माईकवरती बोलली होती का नाही आज समोरून बोलते. त्यांना त्या वेळेस आपण पुढं केलं पाहिजे. मग स्वदेश फाउंडेशनची मिटिंग असो वाढीची मिटिंग असो त्यामुळे आपण महिलांना प्रोत्साहन दिलं पाहिजे पुढे घेतली पाहिजे. त्या पण आपल्या काहीतरी गावाचं भवितव्य चांगला बदल करतील. धन्यवाद. हॅलो मला आज एवढा अभिमान वाटतो की आमच्या उगवतवाडीतली महिला म्हातारे असो वयस्कर असो कशाही असो जे आम्ही दोघे तिघी जे काय ठरवायचं असेल ते आम्हाला पोरीनं आम्हाला काय म्हणणार पण आम्ही तुमच्या पाठी मागून ये तेवढे आम्हाला सहकार्य करतात ना आमच्या म्हाताऱ्या गोत्र्या महिला तेच आम्हाला अभिमान आहे. तुम्ही काय करा आम्ही हवं.
पण बोला काय केलं पाहिजे काय नाही करायचं सुचते का मला काय नाही ना पुढच्या टायमाला आपण त्यांना पुढे बसवू म्हणजे बोलायला लागेल ठीक आहे. थोडक्यात आपण ही आता चाय रवी अण्णा थोडंसं काय ग्रामपंचायतचं मार्गदर्शन थोडक्यात रवी अण्णांना पण सांगेन कारण ग्रामपंचायत हा पण आपला मुळाचा आहे. आपण म्हणतो ग्रामपंचायतमध्ये आपण सहकार्य मिळत नाही हे नाही मिळत ते नाही मिळत पण तो एकी असेल ना तर सर्व करता येऊ शकतो. आज आपण एखादी गोष्ट घ्यायला गेलो का ग्रामपंचायत भेटत नाही करत नाही मग एकी केली म्हणजे आपण एकदाच धाड मारली ना ग्रामपंचायतला की बाबा आम्हाला हे करायचं आहे ते करायचं आहे हे करायचं आहे हे योजना पाहिजे ही योजना पाहिजे तर होऊ शकतात करते सुद्धा पण जी नाही करत त्या गोष्टीवरती अशा पण आपण उपाय घेऊ शकतो. थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं आणि आपण लगेच सपोज चाय बनवलेली आहे चाय घेऊन लगेच मग जेवायला जायचं आहे. नमस्कार ग्रामस्थ मंडळ. आता जे अजितने काय सांगितलं ते अगदी बरोबर आहे आणि असंच कुणी महिलांनी किंवा पुरुषांनी सर्वांसोबत येऊन काम केलं तर अत्युत्तम होईल. आणि मी खरोखरच बोलतोय जर पुढे झालात ना तर मग आपल्याला तर सपोर्ट नक्कीच असणार. भले तुम्ही काय पण येता ग्रामपंचायतीमध्ये येता बडबड करता काय बोलता पण ते चुकी आहे. तुम्ही प्रत्यक्षात ह्याचं त्याचं ऐकून नाही स्वतः येऊन बघायचं. आता मी कधी पण केव्हा पण पाणी कमिटी वसुलीवर आहे ठीक आहे सर्व देतात पैसे याचा अर्थ नाही पण एखादी दिवस जर पाणी नाही आलं ना तरी आपल्याच गावातली लोक बोलतात का रे पाणी येत नाही काय नाही. अरे ते माझ्या हातात नसतो पाणी हा सोडणारा दुसरा व्यक्ती आहे. तुम्ही मला बोलून फायदा नाही समोरासमोर बोलायचं. मी काय बोलतोय की माझ्या प्रत्यक्ष येऊन तोंडावर बोलायचं का रे पैसे नेतच पाणी नाही काय नाही ते माझ्या हातात नाही. तुम्हाला बोलायचं असेल ना तर खरोखर अख्ख्या वाडी मिळून ग्रामस्थ या पंचायत समोर मी पण तिथे असेल तेव्हा विषय काढा बघूया. तुम्हाला टायमाला माफ पण होऊ शकतात ते पैसे तुम्हाला पण तुम्ही येत नाही नुसतं एक बोलून फायदा नाही त्याचा. कारण का मी आता त्या आवडतोय मला माहिती आहे मी कुठेही मोर्यामध्ये जा सावंतवाडीला मी सर्वांना बोलतो मी मला तुमच्यात हिंमत आहे ना तर आपल्या समोर या बसा आपण नक्कीच त्यांना बोलू. आता बघितली माझी मिटिंग झाली आहे महिला एक पण नाही आली का नाही येत तुम्ही असल्या मिटिंगला तुम्ही यायला पाहिजे ना काय होतं ते तर समजायला पाहिजे. नंतर तुम्हाला आम्हाला काय भेटत नाही अरे भेटत नाही तर तू तिथे येईल तर माहिती पडणार ना. मी पण आता एवढ्या वर्ष मुंबई केली ना आता आहे 2-3 वर्ष गावाला आहे ना करतोच ना आपण असं आहे मेहनत केली तर सर्व काय का आपण तर नक्की सपोर्ट करू कुठेही बोला रात्राचा दिवस करू आपण. एवढे बोलून माझे 2 भाषण पूर्ण कर. जय हिंद जय महाराज. ठीक आहे आपण ज्यांनी चाय नाही घेतली त्यांनी चाय घ्यायची आहे आणि आपण ही आजची मीटिंग समाप्त असं जाहीर करतो. धन्यवाद. चाय पाहिजे ना सर्वांना.